वर्कआउट करत असताना तुम्ही पाणी पिलं पाहिजे का आणि किती पिलं पाहिजे त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दिवसभरात सुद्धा तुम्ही किती पाणी पिलं पाहिजे ते व्यवस्थित लक्षात घ्या. कारण भरपूर लोकांना प्रश्न आहे 2 लिटर पिलं पाहिजे, 3 लिटर पिलं पाहिजे का किती पिलं पाहिजे. लक्षात घ्या, दिवसभरातून तुम्ही ना कमीत कमी 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे नाही. बाकी एक्स्ट्रा तुमची जेवढी तहान असेल त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पाणी पिऊ शकता. म्हणजे काही लोकांना सारखी सारखी पाणी पिण्याची सवय असते, 4 लिटर पण पाणी पितात, काही लोक 5 लिटर पण पाणी पितात. पण कमीत कमी 3 लिटर पाणी पिलंच पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी पाणी पिऊ नका. कारण काय होतं, आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं, आपल्याला चक्कर पण येऊ शकते, आपलं डोकं पण दुखतं कमी पाणी पिल्याने आणि आपल्याला जाणवत नाही आहे. कारण की डोकं कशामुळे दुखतं तर ते कमी पाणी पिल्याने सुद्धा दुखू शकतं. आता वर्कआउट करताना किती पाणी पिलं पाहिजे. समजा तुम्ही एखादा सेट मारला वर्कआउटचा, थोडं थांबलं पाहिजे नाही, 1-2 घोटच पाणी पिलं पाहिजे नाही. गटागटा पटपट पटपट पाणी नाही पिलं पाहिजे ना. तुम्ही एक एक 2-2 सिप घेतले ना तर काही फरक पडत नाही, तुम्हाला जास्त एनर्जेटिक वाटतं आणि पुढचा वर्कआउटसुद्धा तुमचा चांगला होतो. तर तुम्हाला जर दम लागण्याचे व्यायाम करत असाल, जर रनिंग करत असाल तुम्ही, मग मात्र तुम्हाला पूर्ण दम जिरून द्यायचा आहे, जरा शांत राहायचं आहे. किती पण तहान आली तरी लगेच अजिबात पाणी प्यायचं नाही. तुम्हाला थोडासा गॅप द्यायचा आहे, 10-15 मिनटं नॉर्मल श्वास झाल्याच्या नंतर थोडंसं एक सिपनी तुम्हाला पाणी प्यायचं आहे. तर तुम्ही जिमला जात असाल तरीसुद्धा तुम्हाला 1-2 सिपनी पाणी प्यायचं आहे. आणि वर्कआउट करताना जर एनर्जी तुम्हाला कमी जाणवत असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉल पावडर भेटते, जे आपण डिहायड्रेशन झाल्यावरती पित असतो, ती मस्तपैकी पाण्यात टाकायची आहे. वर्कआउट चालू असताना 1-2 घोट पिलं पाहिजे नाही. आता घरगुती काय करू शकतो आपण, तुम्ही लिंबू पिळू शकता, त्यात थोडंसं मीठ टाकू शकता, ते पाणीसुद्धा तुम्ही नक्की पिऊ शकता वर्कआउट करता करता. ते तुम्हाला चांगली एनर्जी देणार आहे आणि तुमच्या फॅट लॉसला सुद्धा एकदम चांगली मदत करणार आहे. आणि दिवसभरामध्ये पाणी शक्यतो तहान लागल्यावरती लगेच पाणी प्यायचं आहे. आपल्या शरीराला कळतं पाण्याची कमतरता जाणवल्यावरती लगेच पाणी पिऊन घ्यायचं आहे. आपण नंतर पिऊ, नंतर करू असा विचार करतो आणि मग ते पाणी प्यायचं राहून जातं. तसं न करता व्यवस्थित दिवसातून कमीत कमी 3 लिटर पाणी प्या. तुम्हाला डिहायड्रेशन पण होणार नाही आहे आणि तुमची स्किनसुद्धा चांगली होणार आहे. कारण जर पाणी जरी शरीरामध्ये कमी असलं तरी स्किन आपली एकदम अशी अनअट्रॅक्टिव्ह दिसते आणि सुकलेली दिसते. त्यामुळे पाणी जास्त प्या आणि एकदम फ्रेश राहा आणि वजन पण चांगल्या रीतीने कमी करा.